आजच्या व्हिडिओमध्ये आपण काकडीची झणझणीत भाजी बनवणार आहोत, तेही खूप कमी मसाल्यांमध्ये। तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो काकड्या घेतलेली आहे आणि यांना छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण यांना कापून घेऊया। आधी काकडीचा समोरचा आणि मागचा भाग काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काकडी कापून घ्यायची आहे। जर काकडी जठर असणार तर त्याचा सोल काढून टाका। ही काकडी कोवडी आहे म्हणून मी याचा सोल नाही काढत आहे। आणि त्याचबरोबर जर बिया पण जठर असणार तर बिया पण काढून टाका। आता ह्या बिया पण कोवड्याच आहेत, तेवढ्या काही जठर नाही, म्हणून मी ह्या बिया ठेवलेली आहे। तर बघू शकता या आकारामध्ये आता आपण हे सर्व काकड्या कापून घेऊया। सर्व काकड्या कापून घेतलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। साईज थोडं लहान मोठं तुम्ही तुमच्यानुसार करू शकता। आणि त्याचबरोबर इथे फोडणी घालण्यासाठी मी जिरा मोहरी घेतलेली आहे। त्याचबरोबर लसूण जिरा ठेचून घेतलेली आहे, थोडा कढीपत्ता, एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे, एक टमाटर बारीक कापून घेतलेला आहे, 5-6 मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आणि कोथिंबीर घेतलेला आहे। आता आपण भाजीला फोडणी घालूया। तर सर्वात आधी आपल्याला जिरा मोहरी टाकून घ्यायची आहे। जिरा मोहरी टाकल्यानंतर त्यामध्ये लगेच आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि जो लसूण जिरा ठेचून ठेवलेला आहे तो पण टाकून घ्यायचा आहे। हे छान असे फ्राय झाले की त्यानंतर आपल्याला इथे कांदे टाकायचे आहेत। कांदे टाकल्यानंतर आता या कांद्यांना सुद्धा छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे। कांदे छान फ्राय झालेले आहेत, त्यामध्ये आता टमाटर आणि मिरच्या टाकून घेऊया आणि या टमाटर मिरच्यांना सुद्धा छान असं फ्राय होऊ देऊया। तर बघू शकता टमाटर छान शिजलेले आहेत, मिरच्या फ्राय झालेल्या आहेत। तर आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले टाकूया। तर मी इथे 1 चम्मच अथर्व मसाला टाकत आहे, त्याचबरोबर 1 चम्मच मिरची पावडर टाकत आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। आणि आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचे, तर मी इथे 1 चम्मचच मीठ टाकलेली आहे आणि थोडी हळदी पावडर। आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता या प्रकारे। आणि त्यानंतर आता आपण ज्या काकड्या कापून ठेवलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत आणि आता आपल्याला या काकड्यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करायचं आहे जेणेकरून सर्व मसाले काकड्यांना लागले पाहिजे तसे मिक्स करून घ्या। छान असं मिक्स करून झाल्यानंतर स्लो गॅसवर 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। 15 मिनिटांनंतर बघू शकता स्लो गॅसवर आपण झाकून ठेवलेला होता। छान अशा काकड्या शिजलेल्या आहेत आणि अधूनमधून बघत राहायचं आहे। जे 15 मिनिटं आपण झाकून ठेवणार ते अधूनमधून आपल्याला चेक करत राहायचं आहे, पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही आहे। त्यानंतर आता आपण इथे कोथिंबीर टाकलेला आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया आणि बघू शकता तयार झालेली आहे काकडीची भाजी आणि तेही खूप झणझणीत झालेली आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता मी ही काकडीची भाजी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। बघू शकता किती बघायला झणझणीत दिसत आहे आणि आपण यामध्ये जास्त मसाले पण टाकलेले नाही आहेत, बघू शकता तुम्ही। खूपच चविष्ट लागते ही काकडीची भाजी, एकदा तरी नक्की ट्राय करा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।